साजन आज आपण निवेदन दिलं काय विषय? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी मागच्या महिन्यात 357 सरळ सेवेची भरती करण्यात आली। त्यामध्ये जे नियुक्ती केलेले उमेदवार आहे त्यांचं उच्च शिक्षण असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही वर्ग 4चे कामं करणार नाही, ज्यामुळे जे आमचे जुने कर्मचारी ज्यांना 10 वर्ष 15 वर्ष झाले अशा कर्मचाऱ्यांना वारंवार त्रास होऊ लागला आणि त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला। आपण आज काही अधिष्ठाची आपली काही चर्चा झाली तर त्यांनी आपल्याला काय मान्य अधिष्ठाता साहेबांना आम्ही निवेदन देणार होतो, पण मान्य अधिष्ठाता साहेबांची प्रकृती खालीवली झालेली आहे, त्यांची तब्येतीमध्ये थोडंसं खराब आहे, तर त्यामुळे ते आज येऊ शकले नाही। ज्यामुळे आम्ही डॉक्टर गरकल सर आहे उपाधिष्ठाता त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आज आपण कामबंद आंदोलन केलंय? कामबंद आंदोलन केलं होतं, पण सरांच्या शब्दाला मान दिला आम्ही। मान्य डॉक्टर गरकल सरांनी सांगितलं, रिक्वेस्ट केली की बाबा आपण जुने कर्मचारी आहे, तुम्ही त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका। काय आहे, मान्य अधिष्ठाता साहेबासोबत मी चर्चा करून आपल्याला बोलवतो व जेवढे काही प्रश्न असतील ते सर्व मार्गी लावतो। किती कर्मचारी आज कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले? आज 150 ते 200 कर्मचारी कामबंद आंदोलनमध्ये सहभागी झाले। आपल्याला असं वाटत नाही का आपण कामबंद आंदोलन केल्यामुळे याचा रुग्णसेवेवर परिणाम होतो आणि आपण रुग्णाला वेठीस धरताय? याचा आम्हाला खेद वाटतं की रुग्णांच्या वर परिणाम होत आहे, पण आम्हालाही आमचं कुठंतरी आरोग्याचा प्रश्न निर्माण होते, त्यासाठी आम्हाला हे प्रश्न म्हणजे हे पाऊल उचलावं लागतं। याबाबत यापूर्वी आपण काही पत्रव्यवहार केला होता, अधिष्ठातांशी काही चर्चा झाली होती की या विषयावर? आम्ही ज्यावेळेस सरळ सेवा भरती करण्यात आली त्यावेळेस मान्य अधिष्ठाता साहेबाला सांगण्यात आलं होतं की मान्य अधिष्ठाता साहेब, हे जेवढे काही आपण नवीन नियुक्त कर्मचारी भरती करताय त्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे, हे वर्ग 4चे कामं करणार नाही। ते म्हणे नाही, त्यांना आपण पत्र देतोय, त्यांना सगळं काही समजून सांगतोय, ते कामं करतील, पण आज ते असं म्हणतात की बाबा आम्ही कामं करणार नाही। आपल्या मागण्यांचा जर सकारात्मक विचार नाही झाला तर आपण काही ठोस पाऊल उचलणार आहात? मान्य अधिष्ठाता साहेबाला पत्र दिलं, त्याच्यात उल्लेख केलेला आहे की येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर त्यांनी त्यांच्यावरती कारवाई नाही केली किंवा त्यांना सांगण्यात नाही आलं की बाबा तुम्ही जेवढे काही वर्ग 4चे काम आहे ते जर नाही केले तर तुम्हाला कामावरून काढण्यात येईल, अन्यथा आम्ही 8 दिवसानंतर एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहे। आणि तसेच आपल्या माध्यमातून सांगण्यात येते की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय या ठिकाणी फक्त 2च, एक जमादार आणि एक नाईक हे पद शासनाकडून भरण्यात येते, पण या ठिकाणी मान्य अधिष्ठाता साहेबाची काही मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे, ज्यामुळे त्यांच्या हाताखाली 8 ते 10 जमादार या ठिकाणी नवीन नियुक्ती करण्यात आलेले आहे, जे फक्त त्यांना 4 वर्ष 3 वर्ष असे कर्मचारी। यांचा पगार कोण करतोय? याचा पगार शासन करतंय। आणि आपल्या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगतो की जे लाडपागेचे 165 लोक ज्यांना खरंच कामाची गरज आहे ते या ठिकाणी जर आले तर त्यांना सांगायची पण गरज नाही, ते बरोबर या ठिकाणी आपलं कामं करतील। पण सरकारने आणि अधिष्ठाताने मोठा गाजावाजा करून लाडपागले समितीच्या काही कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप केले। आता जे हे 357 लोकांची भरती केलेली आहे त्यामध्ये एकही उमेदवार लाडपागे समितीचा नाहीये, ते फक्त 357 सरळ सेवेच्या भरतीच्या माध्यमातून आलेले, आणि त्याच्यामधून पण 191 लोक आले आणि त्याच्यामधून पण अर्धवट म्हणजे 70 ते 80 लोक त्यांनीच नियुक्तीपत्र घेतलेले। या प्रकरणामध्ये वेळ प्रसंगी आपण न्यायालयीन लढाई लढणार आहात? आमची सगळी तयारी झालेली आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की जर यांच्याकडून कामं होत नसन तर जे बिचारे गरीब उमेदवार जे लाडपागेचे वेटिंगवर आहे त्या लोकांना कामावर रुजू करण्यात यावे, हीच आमची सर्वांच्या वतीने विनंती।